जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र साहेब, बोला. जयदीप दारकुंडे बोलतोय, विलन साम्राज्य फाउंडेशन मधून. कुठून? विलन साम्राज्य फाउंडेशन, अहमदनगर. अनिलनं काय केलंय, त्याची जे सासू आहे हम्म. आणि त्यांनी सासूच्या जे दोन सून आहेत. हा. ते साहेब, हा एक मिनिट, तुम्हाला 1-2 मिनिटात वापस करतो फोन. ओके सर, ओके. आता बोला ना. बोला ना साहेब, बोला ना. हा, त्यांनी हे अनिलनं त्याच्या मोबाईलवर इंस्टाग्राम आहे की नाही. हो, मी चेक केले सर ते व्हिडिओ. ऐका ना, मी सगळे व्हिडिओ वगैरे चेक केले. तो करतोय ते चुकीचं आहे, मान्य आहे मला. पण सर एखादा मुलगा जर चुकीचा करत असला सर, तर काहीतरी त्या लेडीजचं बी काहीतरी प्रॉब्लेम असणारच ना. लेडीजनी बी काहीतरी चुकी केलीच असणार ना सर. तुमचं नाव काय म्हणले? जयदीप दारकुंडे. जयदीप भाऊ, मला सांगा, आता हे फोनवरून जमतं का? इथं पोलीस स्टेशनला किंवा समोरासमोर त्याला स्वतः साहेबांनी बोलले. बरोबर. साहेबांचं नाव काय सर? अमोल ढाकणे साहेब आहे. ओके. आणि त्याला जर तो मला इकडून तिकडून फोन करून डिस्टर्ब सर, करू राहिला. बरोबर आहे. पण सर तो मुलगा आज आत्महत्येच्या वयाच्यात आहे सर. तिने काही केलं तर काय होणार त्याला सर? तुम्ही आम्ही आणि काय करायला पाहिजे तुम्ही सांगा. बरोबर आहे सर. त्याला डायरेक्ट तुम्ही सगळे धमक्या देऊ राहिला सर. कोण? धमक्याचा विषय नाही. त्याला म्हणलं पोलीस स्टेशनला धमक्या काय देऊ? तो आमचा दुश्मन आहे पोलिसाचा. बरोबर आहे सर, तुम्ही बोलताय ती कंप्लेंट काय आहे सर? नेमकी कंप्लेंट काय दिली महिलांनी? कंप्लेंट म्हणजे तुम्हाला सांगतो, ते बदनामीकारक मजकूर जे आहे ना, ते इंस्टावर. आता मला सांगा, आपल्या आई बहिणीची कोणी समजा, आता एक साहजिकच, आता पोलिसांनी तुम्ही एखादी कुठले हे सोडून माणूस की ना, त्यांना सांगा कोणाची बदनामी करायला अधिकार आहे का माणसाची? कोणाची? बरोबर आहे सर, बरोबर आहे. कारण सर कसा विषय होतो की जेव्हा आपण कसं सगळा कायदा कानून तर महिले कोण आहे हे तर सर तुम्हाला तर बऱ्यापैकी माहिती आहे, राईट? तर आम्ही पुरुष आयोगासाठी पण लढतो सर. कारण आपलं जे पुरुषांकडून बी कायदा झाला पाहिजे ना सर थोडा. कारण 50% बघा ना तुम्ही. कारण मुलांचा आत्महत्या, पुरुषांचा आत्महत्या करायचं कारणच महिला आहेत ना सर, राईट? आता त्याचे ऐकून घ्या, 1 मिनिट जाऊ दे ना. बोला ना. त्यांचे नातेवाईक आहेत. हा, बरोबर आहे. बरोबर. हा, मग आता त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी संबंधित त्या जो त्यांचे बीट अंमलदार आहे त्यांचं काय तक्रार त्यांना बीटवाल्याकडे भेटायला पाहिजे. ठीक आहे सर, ऐका. ते नाही बोलून गेले, हे नाही बोलून गेले, ऐकून घ्या. हा, समोरासमोर जे आहे ते आउटपुट काय आहे ते निघून जाईल. त्याच्या भावाला बोललो, सुनीलला मी व्यवस्थित. चालेल. मी काय करतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांना पाठवून देतो पोलीस स्टेशनला. पण सर त्यांना जर पाठवलं ना आतमध्ये जर टाकलं त्यांना, तर काय पर्याय? नाही, आतमध्ये टाकायचं नाही. त्याला पहिली गोष्ट इंस्टावरून ते बदनामीकारक मजकूर हटवायला लावा. पहिली गोष्ट त्याची गलती पहिली आहे आणि त्या गलतीचीच कारवाई आहे ती. बरोबर आहे सर, तुम्ही जे बोलताय ते. पण त्याच्यासोबत सर ते सगळं घडलेलं आहे ना. अहो, घडलेलं. मग आता मला सांगा बरं का, आता काय घडलं ते समोर आल्याशिवाय कळेल का त्यो? बरोबर आहे सर. कंप्लेंट टाकली का त्यांनी समोरच्या पार्टीने? तक्रार केली त्यांनी. तक्रार एफ-आय-आर आहे का काय? एफ-आय-आर केली का काय हे केलंय? हा, तक्रार दाखल केलेली आहे. कोणता गुन्हा आहे? गुन्हा सांगा ना मला सर. गुन्हा सांगा ना. 356(1)(2) आहे ती. 356(1)(2). ठीक आहे सर, चला मी बोलून घेतो सगळ्यांशी, वकिलाशी बोलतो, काय विषय नेमकी बघतो आणि सांगतो तुम्हाला. कॉल करतो मी दुपारी 1 वाजता कंप्लेंट. नाही, कॉल कायला करता तुम्ही? आता संबंधित तुम्हाला माहिती पडलं त्याच्यावर तक्रार दाखल आहे, बरोबर का? मग तुम्ही पोलीस स्टेशनला फोनवरून काय तुम्हाला सांगून दिली, माहिती दिली ना. बरोबर आहे सर. पण विषय कसा आहे की आम्ही समाजसेवेसाठी लढतो. तो मुलगा मला ह्या गोष्टी चुकीचा वाटत नाही सर. हॅलो, 1 मिनिट. मला इथं लोक थांबलेले तक्रारदार, ऐकून घ्या. त्याचं तुम्हाला ते बीट जमदार जे आहे ना, जो तपास करतो, त्यांचा नंबर देतो, त्यांच्याशी बोलून घेतो. ठीक आहे. मला नंबर तुम्ही सेंड करा, मी बघतो. चला. नाही, नंबर सेंड करून घ्या ना. नंबर सांगतो, सांगा ना लगेच. हा, घ्या. 77 74 74 09 66 57. 09 66 66 57. हा नंबर सेव्ह आहे सर माझ्याकडे. चला बोलतो मी. हा, जाधव सर.